नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि आजचा व्हिडिओ हा आपला नसून एका शेतकऱ्याचे अनुभव आहेत. अनुभव अतिशय चांगले वाटले म्हणून आज आपण आपल्या या चॅनलवर तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे की बरेचसे शेतकरी असे आहेत की जे प्रगतशील शेती करत असतात. त्यांचाच एक छोटासा व्हिडिओ आहे. त्यांनी रोमानिया जातीची आंब्याची लागवड केलेली आहे आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी केलेली आहे. म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो आवडला म्हणून आपल्या या चॅनलवरती मी अपलोड करत आहे, जेणेकरून तुम्हाला पण त्या बागाविषयी माहिती पडावी किंवा तो बाग जो आहे तो तुम्ही पाहावा. त्याचे जे रोमानिया जातीचा जो त्याची माहिती जी आहे ती त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी पूर्णपणे सांगितलेली आहे. तर आपण चला व्हिडिओ बघूया. आपण एक पाऊण एकरावरती रोमानिया जातीच्या आंब्याची लागवड केलेली आहे. चालू वर्षी आज तारीख आहे 19 एप्रिल 2024. चालू वर्षीचं फ्लॉवरिंग सेटिंग आपण पाहू शकता. चालू वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने याला फ्लॉवरिंग आलेलं आहे. सेटिंग देखील अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे हा बारमाहीमध्ये मोडतो. बऱ्यापैकी आंबे तुम्हाला अंड्याच्या आकाराचे अथवा हार्वेस्टिंगला अथवा बऱ्याच ठिकाणी आता फ्लॉवरिंग आहे, गोटीच्या आकाराचे आहेत. मागे पुढे असा हा कंटिन्यू बहार येत असतो. पूर्ण शेंड्यापर्यंत त्याला सेटिंग होत आहे. याला कोणत्याही टाईपचा आपण कल्टार वगैरे वापरत नाही, तरी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग आणि सेटिंग वादळवाऱ्यामध्ये अजिबात आंबा पडला जात नाही. आपलं हे 2 ओळीतील अंतर 12 फूट आहे, 2 झाडातील अंतर 4 फूट आहे. याला मित्रांनो थोडंफार घोसाने लागतात आंबे, जे की एका देठाला 4, 5, 6, 7, 8, 15 पर्यंत आंबे आपण पाहिलेत. अजून या पद्धतीने इथं फ्लॉवरिंग पण स्टार्ट आहे. आंबे अशा पद्धतीनं वाटाण्याच्या आकाराचे आहेत, गोटीच्या आकाराचे आहेत, अंड्याच्या आकाराचे आहेत. तो अशा पद्धतीने याला या पद्धतीने मित्रांनो हे असं घोसाण लागतात. कितीही हलवा तुम्ही, आंबा पडला जात नाही. हा खास करून लोणच्याची व्हरायटी आहे, पण पिकल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने याला उत्कृष्ट अशी गोडी येते. पूर्ण आपल्याला याला अजून हे साईज लहान आहे. पूर्ण खाली जमिनीपासून पार वर शेंड्यापर्यंत तुम्हाला माल पाहायला मिळेल. 500 झाडांचा आपला हा प्लॉट आहे.